बी ट्रू टू युअर सेल्फ आणि तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असा तुम्ही लॉयल राहा किंवा तुम्ही रिस्पेक्ट करा एकमेकांना. सो हाच मी एक मेसेज देऊ शकेन. मी माझ्याकडनं मी असं म्हणेन की माझ्यासाठी लव्ह इज गिविंग रिस्पेक्ट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ही वेबसिरीज एक लव्ह स्टोरी आहे, पण त्या लव्ह स्टोरीबरोबरच एक फॅमिली एंटरटेनर आहे. फॅमिली व्हॅल्यूज, फॅमिलीची आपली जी मूल्य असतात ती हायलाईट करणारी ही वेबसिरीज आहे. एकमेकांना रिस्पेक्ट करणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असाल, मग ती लव्ह रिलेशनशिप आहे, तुम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहात, तुम्ही कमिटमेंटमध्ये आहात. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रियंका. बडा नाम करेंगे या खास वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीला आले ही वेबसिरीज घेऊन चैत्राली गुप्ते मॅडम. आज आपल्यासोबत चैत्राली गुप्ते मॅडम आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ही नेमकी वेबसिरीज नेमकी काय आहे ते. मॅडम नमस्कार. सगळ्यात आधी तुम्ही कशा आहात? थँक्यू व्हेरी मच. मी एकदम मस्त आहे. ही वेबसिरीज नेमकी काय आहे आणि यातून आम्हाला नेमकं नवीन काय पाहायला मिळणार आहे? 7 फेब्रुवारीपासून सोनी लिव्हवर राजश्री प्रोडक्शन्सची बडा नाम करेंगे ही वेबसिरीज सुरू होती आहे. ही वेबसिरीज एक लव्ह स्टोरी आहे, पण त्या लव्ह स्टोरीबरोबरच एक फॅमिली एंटरटेनर आहे. फॅमिली व्हॅल्यूज, फॅमिलीची आपली जी मूल्य असतात ती हायलाईट करणारी ही वेबसिरीज आहे. म्हणजे आजची तरुण पिढी आणि त्याच्याबरोबरच वयाने थोडी जास्त असणारी पिढी या दोन्हीचे विचार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही केला आहे आणि तो प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला आहे असं मला वाटतं आहे. ते तुम्ही 7 फेब्रुवारीपासून बघालच नक्की. येस. आणि चैत्रालीताई, की बडा नाम करेंगे या नावातच खरं तर खूप काही गोष्टी दडल्यात असं आम्हाला दिसतं आहे आणि ते आत्ता आम्हाला 7 फेब्रुवारीला नक्कीच पाहायला मिळेल. पण यामध्ये नेमकी तुझी भूमिका काय आहे आणि तू काय साकारतेस? यात माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सपना राठी. जी आमचा हिरो आहे ऋषभ राठी, त्याची आई आहे मी. आणि ते कॅरेक्टर अतिशय गोड कॅरेक्टर आहे. खूप सॉफ्ट स्पोकन, मृदूभाषी किंवा फॅमिलीमध्ये एक बॅलन्स साधणारी असं हे कॅरेक्टर आहे. आणि ते कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा आली, खूप छान वाटलं. कारण सूरज बर्जात्या हे आमचे शो रनर आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सूरजजींनी आजपर्यंत खूप छान चांगल्या चांगल्या फिल्म्स आपल्याला दिल्या आहेत, ज्या फिल्म्समधनं आपल्याला फॅमिली रिलेशन्स, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स हे सगळं कळलेलं आहे. सो आमची सिरीज जी आहे तीसुद्धा ह्याच्यावरच आधारित आहे. आणि या कॅरेक्टरविषयी अजून सांगायचं तर तरुण पिढीचे विचार आणि मोठ्या पिढीचे विचार हे एकमेकांना, म्हणजे तरुण पिढीचे विचार मोठ्यांना सांगणं आणि मोठ्या पिढीचे विचार तरुणांना सांगण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते माझं कॅरेक्टर ते करतं आहे. पण ॲट द सेम टाईम मी आमच्या हिरोचं जर चुकत असेल तर कान पिळायलाही कमी करत नाही असं कॅरेक्टर. यातूनच खरं तर कळतं की तुम्ही त्या कॅरेक्टरशी किती रिलेट आहात. मला या संदर्भातच एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण बघतो की रिलेशनशिप, सिच्युएशनशिप या सगळ्यामध्ये आजची पिढी खरं तर गुरफटली आहे. तर हे तुमचं पात्र आणि त्या अनुसरून लव्ह आणि रिलेशनशिप आणि किंबहुना प्रेम ही गोष्ट तुम्ही कशी सांगाल आजच्या नव्या पिढीला? या सिरीजच्या माध्यमातूनच मला सिच्युएशनशिप हा एक नवीन शब्द कळला. त्याचा अर्थ मला कळला. पण मला खरंच या पिढीला एक सांगावंसं वाटतं की एकमेकांना रिस्पेक्ट करणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असाल, मग ती लव्ह रिलेशनशिप आहे, तुम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहात, तुम्ही कमिटमेंटमध्ये आहात, तरी एकमेकांना जर तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जर रिस्पेक्ट देत असाल ना, तर ते रिलेशन कधीही चुकणार नाही तुमचं किंवा तुम्हाला त्या रिलेशनशिपमध्ये काही त्रास होणार नाही असं मला वाटतं. सो माझ्याकडनं मी असं म्हणेन की माझ्यासाठी लव्ह इज गिविंग रिस्पेक्ट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि ताई, हिंदी मालिका आहे तर यासोबतच राजश्री प्रोडक्शन्स हे नाव या निमित्ताने आता जोडलं गेलं आहे. तर हा अनुभव नेमका कसा होता हिंदी मालिकेत काम करणं? एकतर राजश्री प्रोडक्शन्समध्ये मी 2016 साली एक ऑलरेडी सिरियल केली होती पिया अल्बेला नावाची. सो तेव्हाच त्यांनी मला
सूरजजींनी रादर एक असं सांगितलं होतं की आपण खूप काम करायचं एकत्र, आणि त्यानंतर त्यांनी जेवढी प्रोजेक्ट्स केली त्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी त्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून माझा विचार केला आणि मी त्यांच्याबरोबर काम करत आले. गेली 8-10 वर्षाचं असोसिएशन आहे माझं राजश्री प्रोडक्शनबरोबर. आणि अर्थात राजश्री प्रोडक्शनबरोबर कोणीही काम केलं तरी खूप स्पेशल वाटतं, कारण तुम्हाला तिथे जो रिस्पेक्ट मिळतो, तुम्हाला तुमची तिथे जी खातिरदारी करतात ना, तशी खातिरदारी मला तरी वाटत नाही कोणी करतं. सो राजश्री प्रोडक्शन्सबरोबर काम करताना खूप छान वाटलं, खूप समाधान वाटलं, आणि बरोबरीने आम्ही एक खूप छान सिरीज लोकांपर्यंत घेऊन आलो आहे, याचं खूप आय एम ग्रेटफुल फॉर. खरं तर इथं काम करताना म्हणजे तुमचा नेमका अनुभव कसा होता? कारण की हिंदी प्रोडक्शन हाऊस आहे, तर त्यानिमित्तानं तुम्ही काय सांगाल याबद्दल? मी आत्ता तेच सांगितलं ना, कारण हिंदी प्रोडक्शन हाऊस असलं तरी राजश्री प्रोडक्शनबरोबर एक घरच्यासारखे संबंध आहेत. तिथे मी प्रत्येकाला अगदी पर्सनली ओळखते आणि ते मला नावाने ओळखतात. त्यामुळे आमचं तसं बघायला गेलं तर माझी सेकंड फॅमिली आपण म्हणू शकू, असं राजश्री प्रोडक्शन माझ्यासाठी आहे. त्यामुळे काम करताना खूप मजा आली, आणि ते जे आम्ही सगळं 1 महिना तिथे जीव ओतून काम केलं आहे ते आता 7 फेब्रुवारीपासून लोकांपर्यंत पोचणार आहे, ह्याचा आनंद आहे. या मालिकेतून तुम्ही नेमकं काय सांगाल? म्हणजे प्रेक्षकांपर्यंत तुम्ही लव्ह स्टोरी पोहोचवताय, यासोबतच नेमकं आजच्या तरुण पिढीने पाहावं, कौटुंबिकदृष्ट्या पूर्ण आपल्या फॅमिलीसकट पाहावं, असं आणखी काय काय आम्हाला पाहायला मिळेल? मी अगदी सांगेन की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही मालिका एकत्र बसून बघता येईल, कारण आत्ताच्या OTTच्या जगात असं झालेलं आहे की फॅमिली एकत्र बसून बघणाऱ्या सिरीज किंवा बघणारे प्रोजेक्ट्स खूप कमी आहेत, कारण आयदर त्याच्यात खूप व्हायलन्स असतो, न्यूडिटी असते, सो आपण एकत्र बसून बघू शकत नाही. सो आमची ही सिरीज तुम्ही सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकत्र बसून बिंज वॉच करू शकता, बघू शकता, आनंद घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मी जसं सारखं सांगितलं आहे की एकमेकांना रिस्पेक्ट देणं, एकमेकांचे विचार त्यांना रिस्पेक्ट देणं, त्याचप्रमाणे फॅमिली व्हॅल्यूज किती घट्ट आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं आम्ही काम करतो आहे. सो इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आणि फॅमिली व्हॅल्यूज ह्याच्यावर मी असं नाही म्हणणार आम्ही लेक्चर झाडलं आहे, पण सिच्युएशन्समधनं आम्ही ते लोकांपर्यंत पोचवणार आहोत. इथे कोणीच विलन नाही आहे, वॅम्प नाही आहे, पण सिच्युएशन विलन आणि वॅम्प होते. सो अशा पद्धतीचं खूप सुंदर सिरीज आणि खूप साधी, सरळ, आणि मला नेहमी वाटतं की जी सिम्पल सिरीज असते ती करायला फार अवघड असते. सो ते काम आमचे दिग्दर्शक पलाश वासवानी यांनी फार सुंदर केलं आहे. सो तुम्हाला कळेलच 7 तारखेला. थँक्यू सो मच ताई. तो आज आम्हाला वेळ दिलास आणि वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल. असंच वेळात वेळ काढून तुम्ही 7 फेब्रुवारीपासून सोनी लिव्हवर बडा नाम करेंगे नक्की बघा, आणि तुम्हाला कशी वाटते हे आमच्या सोशल मीडियापर्यंत नक्की कळवा तुम्ही. येस, त्यासोबतच जाता आता एक छोटासा लव्ह मेसेज आजच्या पिढीसाठी. लव्ह मेसेज? बापरे, लव्ह मेसेज मी काय देणार या पिढीला? तुला जे आवडेल ते. मला असं वाटतं ही पिढीच आम्हाला आता शिकवू शकते लव्ह मेसेजेस वगैरे, पण मी तेच सांगेन की बी ट्रू टू युअर सेल्फ, आणि तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असा तुम्ही लॉयल राहा किंवा तुम्ही रिस्पेक्ट करा एकमेकांना. सो हाच मी एक मेसेज देऊ शकेन. थँक्यू सो मच. थँक्यू. या होत्या चैत्राली गुप्ते. बडा नाम करेंगे या वेबसिरीजसह त्या आपल्या भेटीला येणार आहेत, त्यामुळे ही वेबसिरीज नक्की पहा आणि पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.